नमस्कार मंडळी, शीतल लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या बघा टिफिनमध्ये आज भाकरी आहेत आणि मस्त अशी काळ्या चण्याची भाजी आहे, ग्रेव्ही। जसं ढाबा स्टाईल म्हणजे जसं तुम्ही ढाब्यामध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये ज्या पद्धतीने ती लोक भाजी बनवतात, सेम त्याच पद्धतीने आपण आज ही अगदी सोप्या पद्धतीने ही भाजी बनवणार आहोत। कोणत्याही प्रकारचं वाटण यामध्ये नाही आहे, तरीही ग्रेव्ही ही होणार आहे। तर त्यात एक मस्त अशी टीप आहे आणि ट्विस्ट पण आहे। नक्की तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। इथे मी रात्रीच चणे भिजू घातलेले, काळे चणे एक मोठी वाटी भरून मी चणे भिजत घातलेले आणि आता 2 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतले। चांगले भिजलेले आहेत चणे। आता हे आपल्याला शिजवून घ्यायचे, तेही कुकरमध्ये। इथे हे चणे या कुकरमध्ये टाकून घेते आणि या चण्याला 1 तांब्या भरून मी पाणी घेणार आहे। 2 मोठी वाट्या तांब्या पाणी घेतलंय मी, 1 तांब्या भरून। यामध्ये 2 तमालपत्र टाकले, 2 तुकडे दालचिनीचे टाकले आणि 1 मोठी विलायची टाकली आहेत आणि चवीनुसार मीठही टाकून घेतलंय मी आणि थोडीशी हळदही टाकायची चिमूटभर। आता हे सगळं हलवून घ्यायचंय। हलवून घेऊन मग झाकण लावून याला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। चांगले असे मऊ शिजवायचे आहेत आपल्याला चणे। झाकण चांगलं लावून आता याला गॅसवर ठेवूया। इकडे चणे शिजतायत, तोपर्यंत आपण आता पुढची तयारी करून घेऊया। 3 ते 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे। इथे मी आता कढई ठेवली गॅसवर आणि यामध्ये 3 ते 4 मी छोटे चमचे तेल टाकलंय। तर यामध्ये कांदा, टोमॅटो बघू शकता तुम्ही। मी 2 मोठे टोमॅटो, 2 मोठे कांदे चिरून घेतलेत। तर हे कांदे मस्त असे गुलाबी कलर येईपर्यंत परतून घ्यायचे। तोपर्यंत इकडे बघू शकता तुम्ही 3 ते 4 शिट्ट्या झाल्या आहेत। आपले चणे चांगले शिजले की नाही ते बघायचे आहेत। तर चांगले शिजलेले ते दाखवते मी तुम्हाला, बघू शकता तुम्ही। चांगले शिजलेले आहेत चणे। आता यामध्ये जे आपण खडे मसाले टाकलेत तर ते आपल्याला असे काढून घ्यायचे आहेत, कारण त्याचा जो फ्लेवर आहे आता त्यामध्ये गेलेला आहे। तर ते आता काढून घ्यायचे आहेत बाजूला। तर बस या पद्धतीने बघू शकता तुम्ही काढून घ्यायचे। आता हे एक छोटी वाटी चणे असे बाजूला काढायचे आहेत। हे तुम्हाला पुढे कळेलच की ते मी का काढले ते। शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा। इकडे कांदा आपला चांगला गुलाबी होईपर्यंत आपण परतून घेतलाय। यामध्ये आलं लसणाची पेस्ट मी हे चेचून टाकले, त्याची पेस्ट नाही केली, चेचलाय मी, त्याला ठेचलाय। इथे कढीपत्त्याची 7-8 पाने टाकून घ्यायची, तीही चांगली तेलामध्ये परतून घ्यायची आहेत। टोमॅटो टाकून घ्यायचे आहेत, तेलामध्ये चांगले असे मस्त परतून घ्यायचे आहेत। थोडी हळद टाकायची, 2 मोठे चमचे मी इथे घरगुती मसाला टाकलाय, घाटी मसाला। थोडीशी लाल मिरची टाकायची आहे, धनेपूड टाकून घेतली आहे छोटा चमचा आणि चवीनुसार मीठ। हे सगळे पावडर मसाले टाकून घेतलेत। आता हे सगळं एकजीव करायचे, चांगलं असं तेलामध्ये परतून घ्यायचे। आपण कोणत्याही प्रकारचं वाटण करत नाही आहोत आज टिफिनला, एकदम सोप्या पद्धतीने ही ग्रेव्हीची भाजी बनवत आहोत।
आता हे जे चणे आहेत तर हे तुम्ही मॅशरच्या साहाय्याने मॅश करू शकता किंवा मिक्सरच्या भांड्यातून 1-2 गरके फिरवून घ्यायचे आहेत आणि त्याची ही अशी ग्रेव्ही आपल्याला तयार करायची आहे। आता हे चणे शिजलेले जे आहेत ते आपल्याला सगळे